भव्य पालखी पदयात्रे सोहळा व श्रीमद भागवत कथा उत्साहात संपन्न। ओम साई सेवा प्रतिष्ठान, भातसई, खातिवली व वासिन परिसर यांच्या वतीने भव्य पालखी पदयात्रे सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। भातसई ते श्री क्षेत्र शिर्डी असा हा पालखी पदयात्रे सोहळा दिनांक 28 डिसेंबर 2025 ते 3 जानेवारी 2026 या कालावधीत भक्तिमय वातावरणात यशस्वीपणे पार पडला। या निमित्ताने भातसई येथे साई भंडारा व श्रीमद भागवत कथा याचे आयोजन करण्यात आले होते। संगीतमय श्रीमद भागवत कथा प्रवक्ते ह.भ.प. समाधान महाराज शर्मा, श्री रामकृष्ण परमहंस सेवा प्रतिष्ठान केज बीड यांच्या मधुर वाणीने सादर करण्यात आली। सदर कार्यक्रम 23 जानेवारी ते 29 जानेवारी 2026 या कालावधीत पार पडला। 5 ते 6 हरिपाठ, 6 ते 8:30 वाजेपर्यंत श्रीमद भागवत कथा व त्यानंतर महाप्रसाद असे नियोजन करण्यात आले होते। कथेच्या सांगता प्रसंगी माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी उपस्थिती लावली। त्यांच्यासोबतच शहापूरचे माजी आमदार पांडुरंग बरोरा, तहसीलदार परमेश्वर कासुळे, पोलीस उपविभागीय अधिकारी मिलिंद शिंदे तसेच अनेक मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते। या श्रीमद भागवत कथेकरता खातिवली वासिन परिसरातील हजारो भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। आयोजकांच्या वतीने भाविकांसाठी महाप्रसादाचे भव्य आयोजन करण्यात आले होते। ओम साई सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष भास्कर बाळकृष्ण जाधव, अध्यक्ष विजय कोंडराम जाधव तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमामुळे हा संपूर्ण धार्मिक कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध व भक्तिभावाने यशस्वीरित्या पार पडला, अशी भावना भाविकांनी व्यक्त केली। सूत्रसंचालन मनोहर मडकेसर यांनी केले। भागवत कथेच्या निमित्ताने भास्कर जाधव त्यांचे सर्व सहकारी ज्यांना आपण ऐकायला आलेलो आहोत ते समाधान महाराज शर्माजी, इतकी गोड कथा सुरू आहे। बाबांच्या भंडाराच्या निमित्ताने गेली 7 दिवस श्रीमद भागवत कथेला आपण मोठ्या प्रमाणे या ठिकाणी उपस्थित दर्शवली। सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले। आज शेवटच्या दिवशी आणि महाराजांना सांगितलं तर साईबाबांच्या नंतर माझ्या पाठीशी माझ्या डोक्यावर कोणाचा आशीर्वाद असेल तर फक्त आणि फक्त कपिल पाटील साहेब। साहेबांसाठी एकदा जोरदार। आज जे काही मी करतो ते फक्त बाबांचा आशीर्वाद आहे आणि साहेबांची साथ आहे। आणि माझे सर्व मित्रपरिवार असतील, भरपूर माझे मित्रपरिवार खूप सहकार्य असतो या कार्यक्रमाला आणि माझ्या मंडळातील सर्व संचालक असतील, कमिटी असेल, सर्वांना नतमस्तक होतो आणि सर्वांचे आभार व्यक्त करतो